जालना से एक प्रेरणादायक शैक्षणिक पहल सामने आई है, जहां डॉक्टर सुभाष राव ढाकने विधि महाविद्यालय रोहनवाड़ी के विद्यार्थियों ने वरिष्ठ विधिज्ञ एस.एम. देशपांडे के कार्यालय का एक शैक्षणिक दौरा किया। 7 फरवरी 2026 को जालना जिला एवं सत्र न्यायालय में स्थित देशपांडे सर के ऑफिस में विद्यार्थियों ने वकालत क्षेत्र की बारीकियों को करीब से समझा और मार्गदर्शन प्राप्त किया। खास बात यह रही कि देशपांडे परिवार पिछले 1 से 5 वर्षों से वकालत के क्षेत्र में सक्रिय है। इस परंपरा की शुरुआत वर्ष 1927 में उनके दादाजी ने की थी, जिसके बाद एमडी देशपांडे और अब एसएम देशपांडे इस विरासत को आगे बढ़ा रहे हैं। वर्तमान में यह वकालत की चौथी पीढ़ी है जो न्याय क्षेत्र में सेवाएं दे रही है। देशपांडे सर ने विद्यार्थियों को न्याय व्यवस्था, वकालत की जिम्मेदारियों और पेशे की चुनौतियों पर मौलिक मार्गदर्शन दिया। साथ ही सभी विद्यार्थियों को पुस्तकें भेंट कर उनका उत्साह बढ़ा गया। इस शैक्षणिक भेंट में प्राध्यापक संदेश तुपे, प्राध्यापक सुषमा असुटकर के साथ साक्षी शिर्के, भूमिका राउत, रमा तुपे, प्रणीता चौहान, साक्षी बंसोड़े, स्नेहा मेंद्रे, गीता बचाटे, अंजलि गायकवाड़, सुरेखा गायकवाड़, अचल व्यवहारे, रोमाना फिरदोस, नंदकिशोर जरीग, देवीदास बोर्डे, नितिन श्री सुंदर, राजेंद्र कुमार रत्न पारखे, पवन लाड और हर्ष जायसवाल सहित कई विद्यार्थी उपस्थित रहे। यह शैक्षणिक दौरा विद्यार्थियों के लिए प्रेरणादायी साबित हुआ और उन्हें भविष्य में विधि क्षेत्र में आगे बढ़ने की नई दिशा मिली। सिंगल बेंच सिस्टीम जेव्हा जालन्यामध्ये आली तेव्हा जालना हा तालुका होता, जालना काही जिल्हा नव्हता। 81 ला जालना जिल्हा झालेला आहे। त्या 1961चा हा जो बार आहे, जालना जिल्ह्याचा जेवढा बार होता तेवढा एवढाच होता। आज रोजी जालना जिल्ह्यात तालुका लेवलला जवळपास 700 वकील आहेत आणि जालना जिल्ह्यात किमान 3500 वकील असतील, 3000 ते 3500 प्रॅक्टिशनर, नॉन प्रॅक्टिशनर दोन्ही धरून। तर जालन्यामध्ये 61 ला 1961 हा फोटो आहे, 1 जानेवारी 1961चा। याच्यामध्ये हे जर बघाल तुम्ही तर हे माझे पंजोबा आहेत, धोंडोपंतराव देशपांडे। हे जे माझे आजोबा आहे, आता ज्यांचा आमच्या काकूने उल्लेख केला तुम्हाला, हे माझे आजोबा आहेत। आणि जी.एच. लाहोटी म्हणून वकील साहेब आजही कोर्टामध्ये कार्यरत आहेत। त्यांचं 96 वर्ष वय आहे। ते लाहोटी साहेब हे 23 वर्ष त्यांचं तेव्हा वय होतं फक्त। ते सुद्धा या फोटोमध्ये तुम्हाला इथे बघायला मिळतं। आणि 96 वर्ष वयाला आजही आम्हालाही लाजवल असा त्यांचा उत्साह आहे आणि आजही ते तिथे काम करतात। कदाचित आम्ही तरी कंटाळा करत असू की एखादं काम ज्युनियरला सांगू किंवा एखादं काम ठीक आहे नाही होत आज मॅनेज, पुढच्या तारखेला बघू, तसं कुठेही कंटाळा 96व्या वर्षी सुद्धा लाहोटी साहेबांमध्ये कुठेही नाही। तिथं आजही ते स्वतः हजर असतात। त्यांच्या मुलाचं वय 65 वर्ष आहे। हा, त्यांचे मुलं म्हणजे रिटायर, काही एक त्यांचे जे लहाने चिरंजीव आहे, त्यांचं नाव मला लक्षात नाही सध्या, ते रिटायर झाल्यानंतर सुद्धा वकील क्षेत्रात आलेले आहेत आणि तरी त्यांचे वडील सुद्धा आज रोजी कार्यरत आहेत 96 वर्षाच्या वयात। म्हणजे इतकं कामपती, डेडिकेशन जे म्हणतो आपण, ते असं होतं लाहोटी साहेबांसारखं। असं आवर्जून सांगायचा उद्देश एवढा की या बार मधले इतर कोणी आज हयात नाही दुर्दैवानी, परंतु लाहोटी साहेब हयात आहेत आणि ते वर्किंग आहेत आजही। कुठेही त्यांचे बेड रिडन नाहीत किंवा ते कुठे घरी बसलेले नाहीत। इतक्या वयाला सुद्धा काठी घेऊन, कोणाचा आधार घेऊन त्यांची जी कामाप्रती निष्ठा आहे तिथे कोर्टात येऊन त्यांचं कर्तव्य बजावतात आजही। तसे हे लाहोटी साहेबांनी हा इतर सगळं बार, हे त्या काळाचे जज आहेत, खान साहेब यांचं नाव आहे। आणि पहिल्यांदा जी जालन्यामध्ये सिंगल ज्युडिशियल बेंचची सिस्टीम आली, एक जजनी ऐकायचा आणि त्यांनीच निर्णय द्यायचा, ती सिंगल ज्युडिशियल सिस्टीम खान साहेबांपासून चालू झाली। म्हणजे काही काही मॅटर्स असे असतात की त्या पक्षकाराकडे पैसे पण नसतात, पण त्यांच्यासारखं त्यांना न्याय मिळाला आणि त्यांना ती जमीन, आता माझ्याकडे केस होती ती गहाण ठेवलेली होती, 5 रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर त्यांनी करारनामा करून दिला होता वापसीचा, आणि ती जमीन सोडून घ्यायला त्यांना उशीर झाला, 15 वर्ष लागली। 15 वर्षानंतर त्यांचं केस दाखल केली मी आणि ती केस चालली जवळपास 10 वर्ष, आणि त्याच्यानंतर 2-3 वर्षांनी त्यांना ताबा मिळाला। मग ते घरी पिढे घेऊन आले तेव्हा मला खूप छान वाटलं, कारण ती सावकारीमध्ये दिलेली होती। 28 एकर जमीन होती, लिमिट वगैरे असते होतं, पण त्याला काय की गहाणवरचा जो व्यवहार असतो त्याला फोरक्लोजरची डिग्री त्यांनी घ्यायला पाहिजे। महाराष्ट्र T24 के लिए छत्रपति संभाजीनगर से नीलेश पवार।